हॅलो स्टुडंट्स, आज आपण या लेक्चर 3 मध्ये SSC मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री यातला युनिट 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन यामधला प्रॅक्टिस सेट 4 चा काही रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे, तो आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे लगेचच यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल टू अ सर्कल ॲट पॉइंट ऑन सर्कल हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. यापूर्वी प्रॅक्टिस सेट 4.1 चे 3 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते, कन्स्ट्रक्ट केलेले होते आणि यानंतर आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळायचं आहे, ते म्हणजे 4th एक्झाम्पल. ज्यांना यापूर्वी चे कन्स्ट्रक्शन अजूनही काढत असताना करत असताना काही अडचण येत असेल तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये यापूर्वीचे लेक्चर्स जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनचे मी शेअर करतो आहे, तुम्ही ते जरूर बघा. आणि ओके, आता क्वेश्चन 4 असा आहे, आपण स्टार्ट करूयात. क्वेश्चन 4, ट्रायंगल AMT इज सिमिलर टू ट्रायंगल AHE. दोन सिमिलर ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत ज्याच्यामध्ये AMT आणि AHE. लक्षात घ्या, यामध्ये A हा पॉइंट, A हा व्हर्टेक्स दोन्ही ट्रायंगलचा कॉमन आहे. आपण ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन केलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलेलं होतं की दोन प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहेत सिमिलर ट्रायंगलचे. एक तर दोन्ही पण ट्रायंगलचे सर्व व्हर्टेक्स हे डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत, किंवा दुसरं जे आहे त्याच्यामध्ये एक व्हर्टेक्स हा दोन ट्रायंगल मधला एक व्हर्टेक्स हा कॉमन असणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला हे बघावं लागेल की ज्या ट्रायंगल मध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे त्याचं आपल्याला मेजरमेंट, त्याचं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ओके, आता पुढे वळूयात. इन ट्रायंगल AMT, AM इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर, angle TAM equal to 50 degree and AT is equal to 5.6 सेंटीमीटर. त्यानंतर असं दिलेलं आहे, म्हणजे या ट्रायंगल मध्ये, ट्रायंगल AMT मध्ये दोन साइड्स AM आणि AT आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल A म्हणजे TAM हा दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एक बेस काढावा लागेल, त्याच्यानंतर मग अँगल काढावा लागेल आणि नंतर पुन्हा साइड काढावी लागणार आहे. ओके, पुढची माहिती अशी दिलेली आहे की AM अपॉन AH म्हणजे रेशो आहे त्यांचा 7:5. 7:5 आहे. याचा अर्थ असा झालेला आहे की AMT जेव्हा 7 टाइम्स असतो त्यावेळेस AHE हा 5 टाइम्स आहे. म्हणजेच ट्रायंगल AMT इज ग्रेटर दॅन ट्रायंगल AHE. लक्षात घ्या, याचा अर्थ पहिले ट्रायंगल आपल्याला AMT ड्रॉ करावं लागेल, कन्स्ट्रक्ट करावं लागेल आणि त्या ट्रायंगलच्या आतमध्ये एक पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करावं लागेल ज्याचा रेशो हा 7:5 आहे. तर आपण बघूयात त्याची रफ डायग्राम कशा प्रकारे राहील. हे इथे दिसतंय तुम्हाला. हा AMT, हा AMT मध्ये AM इज इक्वल टू 6.3, त्याच्यानंतर AT इज इक्वल टू 5.6 आणि अँगल हा 50 डिग्रीचा आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. अँगल A हा 50 डिग्रीचा ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर आपल्याला AHE काढायचा आहे. AHE काढायचा आहे म्हणजेच हा या इथे AHE रिमेनिंग पार्ट, रिमेनिंग साइड ऑफ ट्रायंगल AHE हा इथे HE दिसतोय तुम्हाला. म्हणजे थोडक्यात हा मोठा ट्रायंगल दिसतोय AMT आणि या मोठ्या ट्रायंगल पेक्षाही आपल्याला लहान काढायचा आहे, म्हणून AHE या प्रकारे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. यामध्ये HE आणि MT हे दोन पॅरलल आहेत. का? कारण की दोन सिमिलर ट्रायंगल आहेत म्हणजे त्यांची करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असायला पाहिजे आणि ते एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. व्हेन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्ट करत असतानाच TM ला पॅरलल असणारी HE ही सेगमेंट, ही साइड आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे. ठीक आहे, आता कशा पद्धतीने ती कन्स्ट्रक्ट करायची आहे आपण पाहूया. आपण ट्रायंगल AMT ला कन्स्ट्रक्ट करायला सुरुवात करू बाय युजिंग स्केल. आपण या इथे AM पहिले ड्रॉ करायचा आहे, म्हणून
AM इज ऑफ 6.3 म्हणून या इथे अशा प्रकारे 6.3 ची सेगमेंट ड्रॉ केली. या इथे नाव दिलेलं आहे याला A आणि इकडे येता येतो पॉइंट M. नंतर आपल्याला अँगल काढावा लागेल 50 डिग्रीचा, म्हणून बाय युजिंग प्रोट्रॅक्टर A वर ठेवतोय. इथे 0, 10, 20, 30, 40 आणि हे 50 इथे डॉट करतोय. आणि अशा प्रकारे आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे तो 50 डिग्रीचा या A पॉइंट पासून तर या लाईनवर आणि याच्यापेक्षा थोडंसं पुढे एखादा आपण एक रे ड्रॉ केलेला आहे. आणि या रे ड्रॉ केल्यानंतर याच्यावरच कुठेतरी आपल्याला पॉइंट E आणि T असणार आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचं आहे T हा फिक्स करायचा आहे 5.6 वर, म्हणून या इथे मी याच्यामध्ये डिस्टन्स घेतोय हे 5.6. याला लॉक केलं. आणि इथे याला अशा प्रकारे आर्क ड्रॉ केला, म्हणजे हा जो पॉइंट येतो हे तो आपल्याला मिळणार आहे पॉइंट T. पॉइंट T आणि मग T आणि M ला जॉईन करावं लागेल आपल्याला. T आणि M जॉईन केल्यानंतर या इथे आता हा आपला तयार झालेला आहे ट्रायंगल AMT. याच्यामध्ये AM इज इक्वल टू 6.3 लिहावं लागेल आपल्याला. 6.3 सेंटीमीटर हा इथे दिसतोय. AT इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर. 5.6 सेंटीमीटर आणि हा जो अँगल येतोय हा अँगल आहे 50 डिग्रीचा. हा अँगल 50 डिग्रीचा. अशा प्रकारे ट्रायंगल AMT ड्रॉ केला. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे पुढचं कन्स्ट्रक्शन करतोय आपण की या AMT हा 7 टाइम्स आहे, म्हणजे आपल्याला अँगल A पासून 7 आर्क ड्रॉ करावे लागतील. आणि त्याच्यासाठी या प्रकारे मी एक रे ड्रॉ करतोय. ठीक आहे, या प्रकारे एक रे ड्रॉ केला आणि याच्यावर आता 7 आर्क्स आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. म्हणून मग या इथे बाय युजिंग कंपास याच्यातलं अंतर काही खूप जास्त घ्यायचं नसतं. लॉक केलं आणि हा पहिला आर्क ड्रॉ केला. आता इथला स्टील पॉइंट या आर्क वर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे याचे हे 7 टाइम्स आपल्याला हीच प्रोसिजर करावी लागणार आहे. 5 टाइम्स त्यानंतर 6 टाइम्स आणि पुढे 7 टाइम्स. याला लगेच आपण नाव देऊन टाकूयात. हा आहे A1, हा पॉइंट आहे A1. नंतर आहे A2, नंतर A3, A4, A5, A6 आणि A7. आता AMT हा 7 टाइम्स आहे, म्हणजेच याचा अर्थ A7 आणि M यांना जॉईन करावं लागेल आपल्याला. A7 आणि M ला जॉईन केलं. हा जर 7 टाइम्स आहे म्हणजे या सेगमेंटचे हे 7 टाइम्स आहे, तर या ट्रायंगलच्या A5 पासून इथून इकडे एक लाईन ड्रॉ करावी लागेल आपल्याला, जी की पॅरलल आहे A7M ला आणि त्याच्यानंतर इकडे अशा प्रकारे पॅरलल ड्रॉ करायची आहे. मग आता हा जो अँगल A7M आहे यालाच कॉन्ग्रुएंट असणारा अँगल आपल्याला A5 वरून काढायचा आहे, म्हणून आपण त्याची प्रोसिजर स्टार्ट करूयात.
सुरुवातीला स्टील पॉइंट हा A7 वर ठेवायचा आहे, काहीतरी विशिष्ट अंतर घ्यावं लागेल त्यामध्ये अँगल मध्ये. अशा प्रकारे काहीतरी विशिष्ट अंतर घेतलं आणि एक आर्क ड्रॉ करावा लागला मला. तो ड्रॉ मी अशा पद्धतीने करतो की तो A7 आणि A7M या दोन्ही पण सेगमेंटला तो इंटरसेक्ट होईल या डिफरंट पॉइंट्स मध्ये. अशा प्रकारे आर्क ड्रॉ केला. आता हाच आर्क डिस्टन्स हेच ठेवतोय आणि A5 वर ड्रॉ करतोय. हे पुन्हा आर्क ड्रॉ केला अशा पद्धतीने की तो सुद्धा या A7 या सेगमेंटला कुठेतरी इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. नंतर या पॉइंट पासून तर या पॉइंट इथपर्यंतच्या पॉइंट पर्यंतचं मला डिस्टन्स घ्यावं लागेल, ते फिक्स करावं लागेल. हे थोडक्यात आपण जे काय करतोय कन्स्ट्रक्शन ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स च कन्स्ट्रक्शन आहे. आणि यानंतर मला A5 आणि इंटरसेक्टिंग पॉइंट यांमधून ती सेगमेंट ड्रॉ करावं लागेल. म्हणजे थोडक्यात हा जो कोणता पॉइंट आला आहे हा आहे माझ्यासाठीचा पॉइंट H. दिस इज पॉइंट H. आता या H पॉइंट मधून TM ला पॅरलल असणारी इकडची लाईन काढायची. म्हणजेच थोडक्यात TMA ला कॉन्ग्रुएंट असणारा H मधून दुसरा अँगल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी मी पुढे आता स्टील पॉइंट M वर आणि इकडून एक असा कुठला तरी एक आर्क ड्रॉ करतो आहे जो AM ला आणि TM ला दोन्ही पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतोय. सेम डिस्टन्स ठेवणार आहे आता आणि या इथे H वर पॉइंट ठेवलेला आहे आणि नंतर तिथूनही सुद्धा पुन्हा एक आर्क अशा प्रकारे ड्रॉ केलेला आहे H पासून. ओके. आता या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला मोजायचं आहे. म्हणजेच पुन्हा हाच यालाच उचलावं लागेल आपल्याला. इथेच ठेवलं या पॉइंटवर आणि एक्झॅक्टली अशा प्रकारे एक छोटासा आर्क ड्रॉ करायचा आहे. आता हेच डिस्टन्स कायम ठेवून या इथे ठेवल्यानंतर परत आर्क ड्रॉ केलेला आहे. म्हणजेच हा H पॉइंट आणि हा पॉइंट हे दोन्ही पण पॉइंट आपल्याला जॉईन केल्यानंतर तिसरा ट्रायंगलचा जो तिसरा पॉइंट आहे तो आपल्याला मिळतोय. H पासून तर या इंटरसेक्टिंग पॉइंट मधून जायचं. ओके. म्हणजे हा जो आहे हा पॉइंट आहे आपला पॉइंट E. अशा प्रकारे आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. अतिशय सोपं आहे. सुरुवातीला हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, त्याच्यानंतर ही लाईन पुढे जाऊ द्यायची आणि याच्यानंतर पुढे हे या पद्धतीने आपल्याला पुढे जाऊ द्यायचं आहे. ठीक आहे. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच काय झालं, बाय ए टेस्ट हा 50 हा कॉमन आहे आणि हे दोन्ही पण सारखे आहेत. म्हणजेच दोन्ही ट्रायंगल AMT आणि ट्रायंगल AHE हे दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर आहेत. अशा प्रकारे हे आहे आपलं. आता लगेच आपण स्टार्ट करूया. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन काय आहे तर हे कन्स्ट्रक्शन आहे म्हणजे हा आतापर्यंतचा जो बघितला हा जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधला फर्स्ट पार्ट होता. सेकंड बनण्यासाठी आपल्याला बघावं लागेल कन्स्ट्रक्शन ऑफ टेंजंट टू द सर्कल ऍट पॉइंट ऑन सर्कल. दोन आहेत याच्यामध्ये, ऍट पॉइंट ऑन सर्कल आहे आणि पॉइंट आउटसाइड द सर्कल आहे. तर थोडक्यात मध्ये आपल्याला 4.2 ची एक्सरसाइज स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. मग यामधला पहिला जो पार्ट येतो आहे तो या पद्धतीचा, यातही पहिला पार्ट आहे की युजिंग सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे बघा सर्कल आहे, सर्कल वर एक पॉइंट दिलेला आहे, त्यावर आपल्याला टँजंट काढायची आहे. सर्कल वरचा एक पॉइंट आहे आणि त्याच्यावर आपल्याला टँजंट काढायची आहे. ती कशा प्रकारे काढायची ते आपण बघूयात. सुरुवातीला समजा एक एक्झाम्पल आहे, कुठले तरी एक कन्स्ट्रक्ट ट्रायंगल टँजंट टू द सर्कल विथ सेंटर P अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ऍट एनी पॉइंट M. त्याच्यावर एक पॉइंट घ्यायचा आहे. म्हणजे आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करत असताना काही स्टेप्स आहे महत्वाच्या. या स्टेप्स आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये परीक्षेमध्ये लिहायच्या नसतात, फक्त कन्स्ट्रक्शन तेवढं करायचं असतं. लक्षात घ्या, मी फक्त तुम्हाला समजावं म्हणून या इथे स्टेप्स लिहून दिलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला ड्रॉ अ सर्कल ऑफ गिव्हन रेडियस.
समजा आता यांनी सांगितलेलं आहे 3.2 सेंटीमीटरचा, म्हणून या सेंटर पासून तर या इथपर्यंत 3.2 करून आपण एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. तर ही झाली पहिली स्टेप. यानंतर नेक्स्ट स्टेप येते आहे ड्रॉ रे PM ऑन ॲज शोन इन अ फिगर. या पद्धतीने P आणि M. आता यामध्ये काय आहे, समजा P हे सेंटर घेतोय मी आणि M हा या पॉइंट ऑन सर्कल आहे. हा जो पॉइंट आहे M, या पॉइंट वरून एक रे ड्रॉ केला अशा पद्धतीने. त्यानंतर काय करणार आहे, नेक्स्ट स्टेप जी आहे अतिशय सोपी अशी आहे. त्यानंतर ही थर्ड स्टेप येते, मेक आर्क मेकिंग ऑफ इक्वल डिस्टन्स फ्रॉम पॉइंट M ऑन बोथ साइड. आता कंपासचं स्टील पॉइंट ह्या पॉइंट M वर ठेवायचंय, एक आर्क इकडे ड्रॉ करायचा आणि एक आर्क इकडे ड्रॉ करायचा आहे कंपासच्या मदतीने. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जाय. आता हा बघा, M हा मिड पॉइंट आहे या पॉइंटचा आणि इकडच्या पॉइंटचा. ठीक आहे, म्हणजे हा मिड पॉइंट आहे. याच्यावर जर का आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचं कन्स्ट्रक्शन अप्लाय केलं तर नक्कीच याच्यावरून म्हणजे या लाईनवर ही परपेंडिक्युलर पण येणार आहे आणि आपल्याला तेच पाहिजे की रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणून नेक्स्ट स्टेप मध्ये फ्रॉम द बोथ मार्किंग ड्रॉ इंटरसेक्टिंग आर्क अबव द अप्पर साइड ऑफ अ रे. जरुरी नाही की हे फक्त आपण अप्पर साइडला घेतलं पाहिजे, आपण लोअर साइडलाही घेऊ शकतो किंवा दोन्ही पण साइडला घेतली तरी सुद्धा चालतील. या अशा प्रकारे. ठीक आहे, म्हणजे इथे स्टील पॉइंट ठेवला, एक विशिष्ट अंतर घेतलं, इकडे आर्क ड्रॉ केला, किपिंग सेम डिस्टन्स. नाउ पुट स्टील पॉइंट ऑन दिस पॉइंट आणि इकडून एक दुसरा आर्क ड्रॉ करायचा आहे. अशा प्रकारे हा पॉइंट आणि हा M पॉइंट यांच्यामधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन म्हणजेच टँजंट ऍट पॉइंट M. लक्षात आलं असेल तुम्हाला की सुरुवातीला सर्कल ड्रॉ केलेलं आहे, त्याच्यानंतर सेंटर मधून, याच्यामध्ये सेंटर दिलेला आहे युजिंग सेंटर ऑफ सर्कल, म्हणून सेंटर मधून एक पॉइंट M फिक्स केला आणि सेंटर आणि तो पॉइंट M यांच्यामधून एक रे ड्रॉ केला आणि त्याच्यानंतर पॉइंट M वर परपेंडिक्युलर बायसेक्टरचं कन्स्ट्रक्शन आपण अप्लाय केलं. अशा प्रकारे हे जे आहे हे एक कन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतर दुसरं कन्स्ट्रक्शन जर बघितला विचार केला तर ते आहे विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. आता यामध्ये पॉइंट ऑन सर्कल आहे पण विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल. बघूयात काय होते. समजा एक construct a circle of any radius, take point C on it, construct a tangent to the circle without using center. कुठल्याही एका रेडियसचं सर्कल काढलेलं आहे आपण आणि आता याच्यामध्ये पॉइंटचे नाव द्यावे लागतील मला. समजा हा आहे पॉइंट C, हा येतोय पॉइंट C आणि या C मधून मला टँजंट काढायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करतोय, अजून दोन पॉइंट घेतलेत. हा इथे आहे पॉइंट P आणि इकडे समजा आहे पॉइंट Q. पॉइंट P, Q आणि C असा एक तो ट्रायंगल तयार केलेला आहे. ओके, नंतर मी काय करतोय, हे P मधून एक आर्क इकडे ड्रॉ करतोय. P मधून एक आर्क ड्रॉ केलेला आहे आणि त्याच डिस्टन्सचा आर्क पॉइंट C वर ठेवायचा आणि या पद्धतीने इथे आम्ही आर्क ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, मग आता या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स घेण्यासाठी मला काय करावं लागणार, इथलं डिस्टन्स घेतलंय आणि त्याच्यानंतर तेच डिस्टन्स इथे स्टील पॉइंट ठेवल्यानंतर इकडून एक आर्क ड्रॉ केलेला आहे. म्हणजे एवढं डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे आणि अशा प्रकारे याच्यामधून लाईन ड्रॉ केली जी की टँजंट असणार आहे. सी हियर आपण विदाउट युजिंग सेंटर या इथे आपण टँजंट काढू शकलो. आता याचा एक लक्षात घ्या की हा कशा पद्धतीने काढला, काय मेकॅनिझम असेल याच्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की अँगल QPC ने अँगल QPC बघा, अँगल QPC ने जो आर्क इन्स्क्राइब केलेला दिसतो आहे तोच आर्क या अँगलनी, समजा याचं नाव देतोय मी काहीतरी, CD घेतलाय हा पॉइंट, तोच आर्क या QCD या अँगलनी घेतलेला आहे. आणि आपण मागच्याच चॅप्टर मध्ये बघितलं होतं, मागच्याच युनिट मध्ये बघितलं होतं की
याला आपण काय म्हणत असतो, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स. हे या सेगमेंट मध्ये आहे, हा जो अँगल आहे याचे जे काही पार्ट झालेले दिसतात तुम्हाला या इथे असे, हा एक सेगमेंट येतोय, मेजर सेगमेंट आहे, आणि हा मायनर सेगमेंट आहे. दोन्ही अँगल अल्टरनेट सेगमेंट मध्ये आहेत, पण दोन्ही अँगलनी एकाच आर्कला इन्स्क्राइब केलेला आहे, म्हणून ते दोन अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच याचा अर्थ झाला की या अँगलला कॉन्ग्रुएंट असणारा आपल्याला हा अँगल आहे. म्हणून अशा प्रकारे आपण काय केलंय, पहिले एक पॉइंट सी घेतला आणि त्याच्यानंतर परत 2 पॉइंट घेतले आणि या अँगलला कॉन्ग्रुएंट असणारा इकडून अँगल काढला. ऑटोमॅटिकच आपल्याला त्याचा टँजंट मिळतोय. तर हे अशा प्रकारे यातलं आपण जे पहिलं बघितलंय की या पद्धतीने आपल्याला टँजंट ऑन व्हेन पॉइंट इज ऑन सर्कल अशा प्रकारचं आपण ड्रॉ करू शकतो कन्स्ट्रक्शन. आजच्या आपण भागामध्ये एवढंच बघणार आहोत. या नंतरच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट घेऊया त्याच्यामध्ये, आणि त्याचप्रमाणे 4.2 ला पण आपल्याला लगेच स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे.